हो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की दादासाहेब मंजिरीचा पाठलाग करतात आणि त्यांना ठेच लागते दगडाला. तेव्हा ते खाली पडतात. तेव्हा मंजिरी आवाजाने दचकते, मागे उभी राहून बघते आणि जाते बघते तर दादासाहेबांच्या आरपार घुसून जाते ती. दादासाहेब तिला दिसतच नाहीत. तर हे कसं शक्य आहे ते फ्लॅशबॅकमध्ये दाखवतात. इकडे शिवनाथ दादासाहेबांची अंगठी घेऊन त्या अंगठीवर मंत्रोपचार करत असतो. तो मंत्र बोलत असतो आणि मंत्र म्हणून म्हणून ती अंगठी आपोआपच हवेत तरंगायला लागते. हवेत तरंगता तरंगता ती वरती जाते आणि आपोआप नाहीशी होते. इकडे दादासाहेबही दिसेनासे होतात. तेव्हा मंजिरी मागे जेव्हा बघते तेव्हा तिला कोणीच दिसत नाही. तेव्हा ती पुन्हा मागे येते, दादासाहेबांच्या आरपार घुसून जाते आणि बोलते की कोण आहे इथे. दादासाहेबांसमोर ती उभी राहते आणि विचारते की कोण आहे इथे, कोणी आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरीला मी दिसत नाही आहे. तेव्हा ते बोलतात की हे कसं शक्य आहे. मंजिरी बराच वेळ शोधत असते कोणी आहे का आणि पुन्हा ती तिच्या रस्त्याला निघते. तेव्हा दादासाहेब बघत असतात की मी दिसत नाही आहे का. तेव्हा ते त्यांची अंगठी बघतात. तेव्हा त्यांना लगेच आठवतं की माझी अंगठी त्या बाबांनी काढून घेतलेली आहे म्हणून. तेव्हा दादासाहेब मंजिरीचा पाठलाग करतात. मंजिरी जशी जशी मार्जेरीकडे जात असते त्या रस्त्याने दादासाहेब मंजिरीचा पाठलाग करत असतात. दादासाहेब इनविजिबल असतात, ते दिसत नसतात. तेव्हा मंजिरी त्या हाऊसच्या बाजूने जात असते. तेव्हा दादासाहेब बोलतात की मंजिरी इतक्या रात्री आउट हाऊसच्या बाजूला का नाही जाते. मंजिरी इकडे मार्जेरीच्या तिथे येते. तेव्हा मार्जेरी बोलते की मंजिरी, हा दाह बघ, हे तरंग बघ, याआधी असे तरंग कधीच दिसत नव्हते आणि हा दाह बघ. तेव्हा मंजिरी बोलते की हा मार्जेरी, मलाही हा दाह जाणवतोय पण मला कळत नाही आहे काय होतं आहे असं. तेव्हा मार्जेरी बोलते की हा दाह आपल्याला खाक करून टाकेल. तेव्हा मार्जेरी बोलते की घरात काही घडतंय का. तेव्हा मंजिरी बोलते की हो, बरंच काहीतरी घडतंय. घरात अघोरी प्रकार चालू आहे म्हणून दादासाहेब कोणाला तरी भेटायला गेले होते, पण कोणाला भेटायला गेले होते हे मला अजून कळलं नाही. तेव्हा मंजिरी बोलते आणि ती म्हातारी तिनेसुद्धा वेदाच्या गळ्यात काहीतरी दोरा बांधला आहे. तेवढ्यात मार्जेरी थोडी दचकते आणि बोलते मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की काय झालं मार्जेरी. तेव्हा तिथे दादासाहेब आलेले असतात. मंजिरीला ते दिसत नसतात पण मार्जेरीने दादासाहेबांना बघितलेलं असतं, तिला ते दिसत असतात. तेव्हा मंजिरी इकडे तिकडे बघत असते आणि बोलते की काय झालं आहे मार्जेरी. तेव्हा दादासाहेब मंजिरीकडे बघतच असतात आणि बोलतात की मंजिरी. ते तिला हात लावणार. तेवढ्यात मार्जेरी काहीतरी मंत्र बोलते आणि फुंकर मारते. तेव्हा दादासाहेब तिला हात लावणार. तेव्हा दादासाहेब त्या इनविजिबल शरीरातनं बाहेर येतात आणि ते दिसायला लागतात. मंजिरीला ते दिसतात. तेव्हा त्यांना तो दाह सहन होत नसतो. तो सगळा तरंग, तो जो जाळाचा दाह असतो ते त्यांना चटके बसतात आणि ते तिथेच खाली कोसळतात. इकडे शिवनाथ त्या अंगठीवर जी प्रक्रिया केली असते ती अंगठी पुन्हा खाली पडते. तेव्हा शिवनाथ पटकन उठतो आणि बघतो तर अंगठी खाली पडलेली असते. तेव्हा मंजिरी दादासाहेबांकडे बघत असते, ते कोसळलेले असतात. तेव्हा इकडे शिवनाथलाही काही कळत नसतं काय झालं आहे ते. इकडे मार्जेरी बोलते की मंजिरी, तू याला का घेऊन आलीस. तेव्हा मंजिरी बोलते की मंजिरी, हा थेरडा माझ्या मागे कसा आला मला नाही माहिती. म्हणजे मला भास झाला होता पण मी मागे इकडे तिकडे बघितलं तर कोणीच नव्हतं माझ्या पाठी. तेव्हा मंजिरी बोलते की हा थेरडा अदृश्य कसा झाला मला नाही माहिती. आता याने तर सगळं पाहिलं आहे, आता याने घरात सगळ्यांना जाऊन सांगितलं तर काय होणार. तेव्हा मार्जेरी बोलते आता यावर एकच उपाय. इकडे अथर्वला झोपच येत नसते, तो जागाच असतो. तेव्हा तो मनात बोलत असतो की आज वेळच जात नाही आहे, ही रात्र कधी संपेल आणि कधी एकदाची उद्या सकाळ होते असं झालं आहे मला. तेव्हा अथर्व मीराची वाट बघण्यामध्ये एक्साईट असतो. तेव्हा तो उठतो. तेव्हा लगेच त्याला अनन्याचे शब्द आठवतात की मीरा बहिणी येते कदाचित आज आणि येईल कदाचित उद्याही येईल. तू तिला सांगून टाक की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून. अथर्व उठून फेऱ्या मारत असतो. तेवढ्यात तो त्या सोफ्याकडे बघतो. तेव्हा त्याला लगेच आठवतं की एकदा तो सोफ्यावर झोपलेला असतो आणि मीराचा हात त्याच्या हातात असतो. मीरा उठायला लागते आणि अथर्वच्या अंगावर पडणं. तेवढ्यात अथर्व तिला कॅच करतो आणि तिला पकडून धरतो. त्याला तेही आठवत असतं. एकदा अथर्व बुक वाचत असतो तेव्हा मीरा त्याला बोलते वेदाचे बाबा, निदान बुक तरी सरळ धरा अशी बोलते. तेही अथर्वला आठवतं आणि अथर्वला त्याचं हसायला येत असतं. तेव्हा अथर्व त्या सोफ्यावरनं उठणार. तेव्हा पुन्हा ती पिलो घेतो आणि तिथे सोफ्यावर डोकं टेकतो. तेवढ्यात वेदा बोलते बाबा. तेव्हा अथर्व पटकन उठतो. तेव्हा वेदा बोलते की बाबा काय, तुला झोप नाही येते. तेव्हा अथर्व बोलतो की अगं मी पाणी प्यायला उठलो होतो. तेव्हा वेदा बोलते पाणी प्यायला, मग इथे का बसला आहेस. तेव्हा अथर्व बोलतो की वेदा चल चल तू झोप, चल आपण झोपूया म्हणून. तेव्हा वेदा बोलते बाबा मला ना एक स्वप्न पडलं. मला स्वप्नात ना आई आलेली दिसली.
तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून तू तिला या रूममध्ये घेऊन आलास आणि तिच्याशी बोललास. तेव्हा अथर्वला खूप गालातल्या गालात हसायला येतं. तेव्हा तो बोलतो, वेदा चल आता आपण झोपूया. तेव्हा वेदा बोलते, बाबा पण आईशी तू काय बोललास ते मी ऐकलंच नाही. तू आईला आय लव्ह यू तरी बोलला असशील ना. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा. तेव्हा वेदा बोलते, बाबा तू इंग्लिशमध्ये बोललास की मराठीमधून. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा. तेव्हा वेदा बोलते, बाबा सांग ना रे. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा. तेव्हा वेदा थोडी हसते. तेव्हा अथर्व बोलतो, तू पुन्हा झोप, मग पुन्हा तुला स्वप्न पडेल, मग तेव्हा तुला कळेल. तेव्हा वेदा बोलते, बाबा सांग ना रे तू काय बोललास. तेव्हा अथर्व बोलतो, वेदा आता तुझ्या स्वप्नातलं मला कसं कळेल, चल झोप तू. तेव्हा वेदा बोलते, बाबा ऐक ना, तू एक काम कर, उद्या आई घरी आली ना तर तू तिच्याशी मराठीतच बोल, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तेव्हा अथर्व वेदाची गाल पकडतो आणि बोलतो, ते मी आणि आई बघून घेईल. तेव्हा वेदा बोलते, बाबा सांग ना. तेव्हा अथर्व वेदाला उचलतो आणि बोलतो की गप्प बस तू, आता झोपून घे चल आणि असं उठायचं नाही. तेव्हा वेदा बोलते, बाबा. तेव्हा अथर्व वेदाला बेडवर टाकतो आणि बोलतो की आता जे काही सांगायचे ते उद्या बघू, चल झोप. तेव्हा अथर्व बोलतो की आता तू मस्त झोप. तेव्हा अथर्व पण झोपायला लागतो आणि वेदाला जागं बघतो. तेव्हा अथर्व पुन्हा तिला थापटतो आणि बोलतो की माझी प्रिन्सेस, माझी बबुडी झोप. वेदाही झोपतो आणि अथर्वही झोपतो. इकडे मंजिरी सकाळी उठून तिची तयारी करत असते नॉर्मल लुकमध्ये आणि दादासाहेब बेडवर झोपलेले असतात. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते, हा थेरडा रात्री माझा पाठलाग करत नसता आला ना तर एवढं काही घडलंच नसतं. तेवढ्यात अनन्या येते आणि बोलते की आई बाबा अजून झोपलेत. तेव्हा मंजिरी बोलते की अगं त्यांना आजकाल त्यांची झोप होत नाही ना म्हणून मीच उठवलं नाही. अंबिकाही आलेली असते अनन्याच्या पाठी. तेव्हा अंबिकाला काहीतरी डाऊट होतं. ती पटकन दादासाहेबांच्या तिथे बेडजवळ येते. मंजिरी तिला बघते. तेव्हा अनन्या बोलते की आई बाबांची तब्येत तर ठीक आहे ना, थांब मी बघते. तेव्हा अनन्या पटकन जाते आणि बोलते, बाबा अहो उठा ना, खूप वेळ झाला. तेव्हा दादासाहेब उठत नसतात. तेव्हा ती बोलते की आई. तेव्हा मंजिरी उठवते की अहो उठा ना, उठा. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की हा थेरडा उठला नाही पाहिजे, नाही तर सगळं बोलेल. तेव्हा अनन्या पुन्हा उठत असते. तेव्हा अनन्या घाबरते आणि बोलते, आई बाबा उठत का नाही आहे. तेव्हा मंजिरी अंबिकाकडे बघून मुद्दामच बोलत असते की अहो उठा ना, उठा. तेव्हा अंबिका बोलते की उठत का नाही आहे. अंबिकाही बाबांना आवाज देते. तेव्हा मंजिरी मनात बोलते, उपाय लागू झाला की नाही हा थेरडा उठल्यावरच करेल. हा थेरडा उठल्यावर काही बोलला तर खूप अवघड होईल. त्याने रात्री जे पाहिले ते सगळ्यांना सांगून मोकळा होईल. तेव्हा पुन्हा ती बोलते की दादासाहेब उठा, अहो उठा ना. तेव्हा दादासाहेब डोळे उघडतात. तेव्हा दादासाहेबांना रात्रीचा सगळा प्रकार आठवत असतो. मंजिरी कुठे गेली, काय गेली, तिच्या पाठलाग करेपर्यंत सगळं त्यांना आठवत असतं. तेव्हा ते अनन्याला बोलतात की तू इथे काय करते. तेव्हा अनन्या बोलते की अहो खूप वेळ झाला म्हणून मी तुम्हाला उठवायला आले. तेव्हा मंजिरीकडे दादासाहेब बघतात आणि उठतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की उशीर झाला आहे का अनन्या, मी एवढ्या उशिरापर्यंत कधीच नाही झोपत. तेव्हा अनन्या बोलते, हो बाबा. तेव्हा दादासाहेब बोलतात की बरं मी आवरतो आणि ते तिथून चालले जातात मंजिरीकडे बघून. तेव्हा मंजिरी बोलते की याला स्वप्नच वाटणार, मार्जिरीने दिलेल्या औषधाचा उपायच तसा होता. तेव्हा मंजिरीला लगेच आठवतं की मार्जिरीने एक डब्बीत काहीतरी राख दिलेली असते. ती चमच्याने ग्लासमध्ये टाकते आणि ते पाणी दादासाहेब झोपलेले असतात. ते पाणी ती त्यांना चमच्याने झोपेत असताना पाजते आणि बोलते की मार्जरीने सांगितलंच होतं की याला सकाळी उठून जे काही रात्री बघितलं ते स्वप्नच वाटणार. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.